संधी म्हणजे साधारणतः 2 ऋतू म्हणजे उन्हाळा पावसाळा असेल तर उन्हाळा हाय यूट्यूबर्स, होण्याचा काळ तर हा आहे एक्सेस डाटा वातावरणात बदल होत असतात आणि त्या 901 त्याचे होणारे आपल्यावरचे परिणाम मल्टीबँड मल्टीफंक्शन रेडिओ हा खूप छान रेडिओ आहे। आता आपण ऐकताय मुंबई मराठी कार्यक्रम 558 किलोहर्ट्झवर संधी म्हटलं जातं आणि मराठीमध्ये हे ट्रान्समिशन चालतं। या रेडिओत भरपूर फीचर्स आहेत। हे बघा, हे याचं आयुर्वेदिक दृष्ट्या जर आपण विचार केला ब्लूटूथ मोड आहे, नंतर याला एक ऋतू संपत असताना TF कार्ड वर चालतो, SD कार्ड, म्हणून सांगितलेला पंचकर्म आहे आणि याला ऑक्झिलरी पण आहे, हेडफोनचा जॅक आहे आणि हा 18650 लिथियम बॅटरीवर चालतो। खूप छान रेडिओ आहे, आवाज एकदम सुंदर आहे। विशिष्ट कर्माचा वापर केला जातो आपल्या माहितीसाठी। त्यामुळे स्वस्थ माणसामध्ये UL 73 बाय बाय गुड डे फ्रॉम अलिबाग नियर मुंबई महाराष्ट्र इंडिया। त्या ऋतूमध्ये किंवा ऋतू संधीच्या आधी आपण करून घेतो। बरोबर। आता नेमके ऋतू कोणकोणते? हे अहमदाबाद बरोडा आहे। तर आपण साधारणपणे गुळपोळी खातो किंवा तिळाचा वापर करायला सांगितलेला आहे, तिळगुळ वाटतो आपण। तर इतकं स्निग्ध म्हणजे बाहेरून स्वतंत्रपणे तीळ खावेत इतकं या बाजूला तेवढ्या बटन आहे, हे बघा इथे त्याचं सेलचं। बाहेर जेव्हा थंड असल्यामुळे असं म्हणतो आपण की तुमची रोमकूपे म्हणजे एकंदर त्वचेची छिद्र आणि त्यामुळे 18650 ची लिथियम बॅटरी आहे। याच्याबरोबर रिकॉर्ड दिलेली आहे आपल्याला। थंडीच्या सीझनला बघा, आपण अशक्त माणसांना किंवा ज्यांना खास स्वतंत्रपणे टॉनिक घ्यायचं आहे अशांना डॉक्टरही प्रिस्क्राईब करतात किंवा इव्हन घरातलेही सांगतात की आता छान थंडी येते, आता काही खाऊ शकतो। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा इव्हन निसर्गातही खूप चांगलं फूड भाज्या अवेलेबल असतात। संपन्नतेचा काळ असतो तो। अवेलेबल असलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा भाज्या फळं ह्या दृष्टीनेही ते खूप संपन्नता असते, त्यामुळे तुम्ही खूप चांगलं खाऊ शकता आणि पचवूही शकता, कारण आपोआपच जठराग्नी सगळा प्रदीप्त असतो। पण त्यानंतर हे झालं साधारण आपल्याकडे डिसेंबर जानेवारीच्या काळात आपण म्हणू शकतो। साधारण ही थंडी हळूहळू संपून फेब्रुवारी FM साठी आपण अँटिना जोडतो त्याला। बघा, आता मी अँटिना जोडतोय, वायर अँटिना। हा बघा, हा वायर अँटिना जोडतो, हा वायर अँटिना जोडला, आता FM लागेल व्यवस्थित।